कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मी, झाले का ग तांदूळ निवडून? आई, काय ग? काय झालं? कसला विचार करताय? नाही ग, काही नाही. तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळतंय। जान्हवीची काळजी, दुसरं काय? हो ना सासूबाई, जानू तिकडे एकटीच आहे ना हो? घरात कोणी मोठं माणूस नाही, काही अनुभव नाही, गाठीशी कसं करत असेल, काय करत असेल याची काळजी वाटते हो. अगं, मला सुद्धा तेवढीच काळजी वाटते जान्हवीची। ती तिकडे एकटीच राहते ना। हो ना, मुलगी सासरी जाते ना सासूबाई, तेव्हा घरात कोणीतरी मोठं असावं। म्हणजे बघा ना, मी या घरात लग्न करून आले तेव्हा तुम्ही होता, हाताला धरून सगळं शिकवलं। अगं, साधा चहा सुद्धा नीट करता येत नव्हता मला, सासूबाईंनीच शिकवलं। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडिलांचं प्रेम दिलं त्यांनी मला, मायेची ऊब दिली, प्रसंगी का नाही धरला पण कायम पाठीशी राहिला। म्हणून तर इतकी वर्ष नेटाने संसार करू शकले मी। खरंय आई, घरात वडीलधारी माणसं असणं खूप गरजेचं असतं। आणि खरं सांगू, या बाबतीत ना मी तुमच्याहूनही नशीबवान आहे बरं का, कारण मला तुमच्यासारखी प्रेमळ सासूच नाही तर गोड आजे सासू पण मिळाली। आई, तुमच्याशिवाय कसा संसार करू शकले असते हो मी? एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी कशी पार पाडली असती मी? काही नाही, हुशार आहेस तू, तुला जमलंच असतं। अगं, पाण्यात पडलं की पोहता येतच। नाही आई, कुटुंब छोटं असो किंवा मोठं असो, घरात वडीलधार माणूस असणं खूप गरजेचं असतं। कारण नव्या सुनांना आधार द्यायला, त्यांचा हात धरायला कोणीतरी असावंच ना। हो ना ग, खरं तर मला वाटलं होतं आता 5 परतवणीला आली की 4 दिवस राहील, पण एका दिवसातच तिला परत जावं लागलं। बरं, गेली त्यानंतर एक फोनही नाही आला तिचा, म्हणून जास्त काळजी वाटते। आता आपण फोन करायचा तर मनात विचार येतो ना, काहीतरी कामात असेल, पुन्हा जावई बापू आहेत, त्यांना काय वाटेल, सारखं सारखं हिच्या माहेरून फोन येतो, परत दिसत नाही ना, 1 ना 10 विचार मनात येतात बघ। आई, एवढा कसला विचार करताय तुम्ही? एक फोन करायला काहीच हरकत नाही बरं। थांबा, मीच लावून देते। अगं नाही नाही, थांब, नको, राहू दे। हो, एकदा बोला म्हणजे बरं वाटेल तुम्हाला। अगं नाही नाही, म्हणजे करते पण संध्याकाळी करते, हे आले की यांना सांगते, यांना पण जानूशी बोलायचं असेलच ना। अगं, एवढी चिंता करत बसलीस तर कसं व्हायचं? आणि तशी ती एकटी नाहीये, तिचा नवरा आहे ना, तो सगळ्यांचं प्रेम देईल तिला। हो हो, जावई बापू तर आहेतच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।